काय माणसांना कळतच नाही. दिवस कुठला आहे, आपण करतोय काय? आज सणासुदीचा दिवस. सूर्य डोक्यावर येईल आता थोड्या टायमात. सणासुदीच्या दिवशी असं उशिरापत्र कसं झोप वाटते काय माहित. घरातली सगळी उठली, आंघोळ करून तयारी बी झाली. पण काय माणसं बोलायची काय सोयच नाही. लोक म्हणणार बायकोनं बिघडवले म्हणून, पण लोकांना कुठं माहितीये खरी कळ कुणाच्या अंगात आहे ते. लग्नाच्या आधी किती गोड 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 गोड, आणि आता कडू. तेव्हा किती सोंग केली, सुमे होय मन, सुमे होय मन. पाण्याच्या टाकीवर जाऊन जीव देतो तुझ्यासाठी, आणि आता माझा जीव खातोय. तेव्हा किती नवना करून सांगत होता, सुमे मी तुझी सगळी जबाबदारी घेतोय, आणि आता असा बेजबाबदार माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आता जर उठून आंघोळ करून 9 वाजेपर्यंत खाली आला नाही तर दिवसभर नाश्ता नाही का जेवण नाही. कळलं काय? तुम्ही जे म्हणती ते खरं करून दावती. परत म्हण नको सांगितलं नाही म्हणून. गीता ते झाली सगळी तयारी? हो आता ती पुरण वाटायला घेत्या. द्या मी वाटते. द्या मी वाटतो. नाही नाही नको द्या. लक्ष्मण दादा किती वाजल्यात? लक्ष्मण दादा किती वाजल्यात? झाल्यात. सुमी मॅडम काय झालंय? तुम्ही सारखं सारखं टाइम काय विचारताय? तुमचं साहेब अजून झोपल्यात. अहो पण तुम्ही मला सुमी कसला भारी घमघमाट सुटलाय ग पूर्णाचा. बबन ऐक की, घमघमाट परत घे, आधी जा आणि हे उठल्यात का तेवढं बघून ये. मग अशी झोपलं होतं. अगं सुमी होळीची सुट्ट्या झोपू दे की जरा निवांत त्यासनी. अरे खुळ्या, मी 9 पतूर आंघोळ करून खाली आला नाही तर दिवसभर उपास ठेवणार असं सांगितलंय. तुझा आणि बघून ये की. जातो जातो. जा. काय रे? अयो दिवस पावला म्हणायचा. काय झालं? सुमीला वाटलं तुम्ही अजून झोपला याच. 9च्या आधी आवरलं नाही तर तुम्हाला उपाशी ठेवायला लागणार म्हणून काळजीत होती आहोत. पण आता काय नाही, आता तिला जाऊन सांगतो तुम्ही आंघोळीला निघालाय. बघून थांब थांब. काय सांगशील सुमीला? तुम्ही आंघोळीला निघालाय. मी अजून झोपलोय असं सांगायचं. हा का वाच मज्जा. मी सांगतोय तसं करायचं. करशील ना?
हा काय झालं रे? हा. साहेब बघा झोपले ते अजून. मग तू उठवायचं नाहीस का? मी 2-4 हाका मारल्या पण साहेब म्हणलं की काय? काय म्हणलं नाही ते नुसतं असं केलं. पर आता र लक्ष्मी दादा किती वाजल्यात? आत्ता आलीत किती? आत्ता आलीत 8:40. हा समी उठते की साहेब तू नका काळजी करू. गीता ताई हा जरा कणिक म्हणून घेता काय? हा लक्ष्मण दादा हा किती वाजल्यात? 8:45 झाले. बरं दादा हा जावा आणि हे उठल्यात का तेवढं बघून या. पण हे कोण? अहो, हे अहो हे पण हे कोण? बबन अरे हे म्हणजे समर साहेब. जावा आणि उठवून आणा आणि 9च्या आत यायला पाहिजे. हा साहेब तुम्ही तर खाली जाऊन सुमीला सांगायचं की मी अजून झोपलोय. काय झालं? साहेब झोपल्यात. असं कसं? काय माहित? अयो म्हणजे आज दिवसभर साहेब उपाशीच राहणार म्हणा की. 9ला फक्त 5च मिनिटं कमी येतील. आता 5 मिनिटात साहेब उठून आवरणार का तरी? अजून उठलं बी नाही की साहेब. सुमी मॅडम मळून झाली की नाही? आता ह्यांना मळायचा टाइम आलाय. 5 मिनिटात कसं आवडत नाही बघतेच आता. खोटेपणाची हद्द झाली. मी तर खाली काळजीने वाट बघत्या. तुटलास का नाही बघायला सगळ्यांना वर पाठवते. इथे सगळी मिळून मलाच गंडवत होती. काही लोकांना ना काही कळतच नाही. सगळं कळतंय मला. मला ताप द्यायचा म्हणून चाललंय सगळं. स्वतः खोटेपणा करायचा आणि नाव दुसऱ्यावर घ्यायचं. बबन म्हणते ते खरंच आहे. मी हसे दुसऱ्याला आणि शेंबूड माझ्याच नाकाला. खोटेपणाची हद्द झाली. आता जर 9 वाजायच्या आत खाली आला नाहीस तर खरंच दिवसभर उपाशी ठेवीन. बयाजी काय पण म्हणा साहेबांनी समीची चांगलीच मज्जा केली. बयाजी त्याच्यावरनं परत दोघांच्यात भांडण होणार ते म्हणजे बरं. हा कशी भांडतात तेच बघते मी. तू नुसतं बघच आता. हा बयाजी आता तुम्हीच सांगा तुमच्या नातवाला. मला खोटं म्हणता म्हणता स्वतः खोटाडेपणाची हद्द पार केल्या. आज होळी आहे म्हणून मी पुरणपोळ्या करते आणि हे सर खोट्यावर खोटं बोलतात. पण काय झालं काय? अहो मी आवरलं का बघायला बबन भरत दादा सगळ्यांनी वर पाठवलं तर मला खोटं सांगायला लावलं. आता माझ्या कामाचा खोळंबा झाला का नाही तुम्हीच सांगा. बयोजी यात माझी काहीही चूक नाहीये बर का. आता मी कधी आवरायचा हा माझा प्रश्न आहे. कोणी दुसऱ्यानं हुकूम सोडायची काहीच गरज नाहीये त्यात. मी हुकूम सोडला? नाहीतर काय 9 पर्यंत खाली आला नाही तर नाश्ता मिळणार नाही, जेवण मिळणार नाही असं कोणी सांगितलं मला? मी ते तुम्ही लवकर उठाव म्हणून. धमकी देत होतीस? तुम्हाला जे समजायचंय ते समजा. मला फरक पडत नाही. मलाही काही फरक पडत नाही. याव बयाजी ज्याचं भ्या होतं तसंच झालं की. तुम्ही दोघांच्या समोर बसा. अरे असं समोर बसा म्हणलं ना. व काय रे आज काय आहे? आज हा काय आहे? होळी. म्हणजे काय? ही होळी कशासाठी करायची असती?
बयाजी मस्त मज्जा येते बघा बॉम्ब लायला. म्हणून तुम्ही दोघे एकमेकांच्या वरती बोंब मारताय काय? आ आणि ये दोडक्या, होळी म्हणजे नुसती बोंब मारायला नसती. मग अरे चांगल्याचा वाईटावरती विजय असतो होळी म्हणजे. हा काय माग तुला मी एक गोष्ट सांगितली होती बघ. कुठली हो? हिरण्यकश्यपूची रे. हा हिरण्य पक्ष. हिरण्यकपशू नव हिरण्यकश्यपू. हिरण्य राक्षसी वृत्तीचा राजा. हा तेच. त्याच काय? अरे हिरण्यकश्यपूचा पोरगा म्हणजे भक्त प्रल्हाद. आता हा भक्त प्रल्हाद सारखा विष्णूचं नाव घ्यायचा. आता हा विष्णूचं नाव घेतोय म्हणून ह्याला मारायला निघाला होता तो हिरण्यकश्यपू. पण प्रत्येक वेळेला प्रल्हाद वाचायचा. आता या हिरण्यकश्यपूला एक बहीण होती जिचं नाव होतं होलिका. तर हिला देवानं वर दिला होता किती बी आग असली तरी तिला काय बी होणार नाही. पण बयाजी राक्षसासनी काय असे लॉट मध्ये टाकते मी ते काय हो? अरे ऐक तर हिरण्यकश्यपूला स्वतःच्या पोराला मारायला काय जमना. तेव्हा होलिका मदतीला आली. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली आणि तिच्या भोवती ही आग लावली. हो मग मग काय प्रल्हाद वाचला आणि ती होलिका जळून गेली त्या आगीत. असं कसं बयाजी? तिला तर देवानं ताकद दिली होती. अरे होय, पण देवानं हे बी सांगितलं होतं की तू त्या ताकदीचा उपयोग वाईटासाठी करशील तर त्याची राख होऊन जाईल. तर मला म्हणायचंय काय की होळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय. अगं ह्या दिवशी जे काय आपल्या मनात राग द्वेष मत्सर जे जे वाईट असेल ते सगळं ह्या होळीत टाकून द्यायचं. समर सुमे, नवरा बायकोंच्यात रुसवा फुगवा असतोय पण तो जरा जादा व्हायला लागला तर लई वाईट असतंय. तेव्हा हे बघा आजच्या या होळीमध्ये तुमचं जे काय भांडण बिंडण असेल ते मिटवून टाकायचं. शिरतं नवं डोसक्यात. आ बर चला आपण होळीची तयारी करूया. बॉम्ब नाही येत तुला? हे बॉम्ब बॉम्ब काय होळीची तयारी करूया? काय मॅडमला हे अजिबात आवडत नाही. फुकटचं प्रदूषण. मग आमच्या गावात असती मस्त होळी. तिकडे जाऊ आपण. बबन तू जायची तयारी कर, आपण सगळी मिळून जाऊया. हा. पण तुम्ही तुमच्या भांडणाचं तेवढं बघा बर का. मिटवाच काय पण करू. काय नाही काय इथं तुम्ही थांबलाय मला काय कळना. त्या खुर्च्या आणा, टेबल आणा, पाण्याच्या बालद्या आणा ती सगळं तिकडून. अरे आवडा लवकर. आपल्या सुमीची आज पहिली होळी. होळी कशी दणके साजरी झाली पाहिजे. पहिली होळी? हा काय लका सूर्या, नव्या नवरीचा पहिला पाडवा ऐकला होता, दिवाळी ऐकली होती, सक्रात ऐकली होती, पण ही पहिली होळी मी पहिल्यांदाच ऐकायला लागलो. बर का मंगलवाहिनी, सूर्या गेलाय कामात ना आता. भाली भाली. तुला काय लाज वाटते का नाही रे? का? अरे सुमीची जावयाची पहिली होळी का होळीची साजरी तुम्ही आताशी का आलाय? हे बघ सुरेश, तू उगाच माझ्या नावानं शिमगा करू नकोस बर का. एकतर मामासाहेबांनी डोसकं उठवलंय माझं पाक. अरे तात्या, हा मला एक नाही मामासाहेबांच्या नावानं आज लय म्हणजे लय जोरात शिमगा करायचा आहे. अरे करायचा का तू बसनी? ह्या मामासाहेबांनी बोलवून काय करणार पण? काय करणार? अरे नुसतं त्यांना बोलवून तर घे, मग बघ काय मजा करतो ती. फोन लाव. चालते. ए बाबा नो, अरे अगोदर काम घ्या करून मग फोन लावा त्यासनी. पण मी ऐक नाही, अरे त्या मी आज बाबासाहेबांच्या नावानं लय म्हणजे लय जोरात शिमगा करणार आहे. मी पण आहे ना लय मोठमोठ्याने बोंबा मारणार आहे. होळी रे होळी, आज पोळी. बसा ताई मॅडम.
काय मॅडम तुमचं हे गावाला पाय लागणं नशीबच बघा. आमच्या गावचा होळीचा मान तुम्हालाच बघा ताई मॅडम. अहो असं कसं, ही सुमन आहे ना तुमच्या गावची. अहो असं कसं, सुमा असेल आमच्या गावची, पण मान मोठा तुमचा आहे. सॉरी बरं का, सॉरी मामी साहेब, सॉरी. आम्हाला इथं उभं राहायचं होतं. भलत मला ते आवतात पाहिजे म्हणजे पाहिजे. कोणतं रे? पोलग वाईट. अरे पण ते तर हरितात्यांकडे आहे ना. दितात आलत मला म्हणतात ती पोल पाहिजे पोल पाहिजे. त्या आवतात पिलं ना की मला पोल होणार. हा. होणार होणार. कसलं औषध? अरे सांग की कसलं औषध? काय नाही मामी साहेब. मी ऐकलं तुम्ही काहीतरी बोलत होता औषधाबद्दल. कसलं औषध आहे सांग पटकन. बोलत तर आपण ताणतो. लक्ष्मण. मामी साहेब हम्म. कुणाला तांदू नका. पोल गवायचं एकदम गॅरंटी लावते ते. मामी साहेब अहो एकदम जालिम औषध आहे बर का. कुणाकडे? दावा. हरिदात्या मला ते पोरवयाचं औषध द्या की. अहो मी तुम्हाला दिलं असतं, पण मी ती लक्ष्मणसाठी आणलंय. हाय का आता? मी म्हणलं ना मला द्या म्हणून. आणि तसं पण तुमची सून या आमच्या घरची सून आहे. मी महत्वाचे काय नोकर? मामी साहेब. बरं बरं मामी साहेब. मग द्या की मला औषध. मामा साहेबांनी पेलं पाहिजे. बरं. मामा साहेब मामी साहेबांनी बोलवले तुम्हाला. कधी येणार मामा साहेब? जालिम औषध आहे, प्या पटकन. शालू मी प्रमुख पाहुणा आहे. बबन तू सांगितलं ना का मी प्रमुख पाहुणा आहे ते? औषध प्या आणि मग जावा. प्या प्या. बर काय मॅडम चला. अरे अच्छा होळी कुणी पेटवली? मी आल्याशिवाय होळी कुणी पेटवली? कुणी पेटवली? मामा साहेब, अहो, ताई मॅडमनी पेटवली. ताई? व्हॉट इज दिस ताई? अगं मी आल्याशिवाय तू होळीत पेटवलीच कशी? नरसू जरा शांत राहा. ताई तुझं तुझं या भावावर प्रेम राहिलेलं नाही ताई. काय करू आता मी? मी पोरका झालो ताई, पोरका झालो. नरसू उठ. नाही ताई ताई नाही ताई. अगं मी प्रमुख पाहुणा असताना तू होळी कशी काय पेटवलीस ताई? नरसू ताई तू उठ आधी आणि रडणं बंद कर. ताई ताई कशी काय पेटवलीस? काय तमाशा चालवलाय हा? काय रडू नको, हसू का? काय झालंय काय याला? माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा याला लगेच. मामा साहेब मामा साहेब मामा साहेब.
भयाची भांडण जळलं बरं का होईल. हे काय करताय तुम्ही? माझी जबाबदारी पार पाडतोय.